नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपण करतच आहोत। तर सध्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या समोर पडलेला प्रश्न की हप्ते वितरण कधी होणार, तर आपण सांगतच आहोत की हप्ते वितरण होण्यासंदर्भात लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करावी। आणि याच पार्श्वभूमीवरती एक नवीन प्रश्न सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे। हप्ते वितरणासंदर्भात आपण माहिती देणारच आहोत, पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावरती एससी आणि एसटी महिलांना हप्ते वितरण झाले नसल्याची बातमी मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे। आणि लाडक्या बहिणी अशा अनेक व्हिडिओ पाहत आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित झाला, पण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एससी आणि एसटी कॅटेगरीतील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण करण्यात आलेलं नाही आहे। तर अशा प्रकारचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत आणि लाडक्या बहिणी देखील लाखोंच्या संख्येने पाहत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची बाब संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगायची आहे। तर लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी लक्षात घ्या की 12 मे पासून 15 तारखेपर्यंत हप्ते वितरण झालं। तर याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते मिळाले आणि काही लाडक्या बहिणींना फक्त मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला होता। आणि याच्यामध्ये काही लाखोमध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना दोन्हीही हप्ते मिळालेले नाही आहेत। मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब सांगायची झाली तर केवळ एससी आणि एसटी कॅटेगरीतील महिलांना लाभ आलेला नाही आहे अशी बाब नाही आहे, तर 100% ही बाब खरी नाही आहे। तर याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगू इच्छितो की काही प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत एससी एसटी, तर यांना हप्ता आलेला नाही आहे, पण फक्त एससी आणि एसटी कॅटेगरीतीलच लाडक्या बहिणींना लाभ आलेला नाही आहे। ही बातमी मात्र खोटी आहे, कारण का एससी एसटी कॅटेगरी बरोबरच इतर प्रवर्ग आहेत, ओबीसी आहे, विजेए, एनटीबी, एनटीसी असेल, ओपन प्रवर्गातील लाडक्या बहिणी देखील लाखोमध्ये आहेत की ज्यांना मार्चचा हप्ता आलेला आहे, एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे। आणि अशा लाडक्या देखील बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्यांचा लाभ आलेला नाही आहे। म्हणजेच एससी एसटी प्रवर्गाबरोबरच इतर प्रवर्गातील लाडक्या बहिणींची संख्या देखील जास्त आहे की ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। फक्त एससी एसटी कॅटेगरीतील महिलांना लाभ आलेला नाही आहे अशा प्रकारची बातमी मोठ्या प्रमाणावरती इंस्टाग्राम, यूट्यूब या ठिकाणी सांगितली जात आहे। तर काही लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना मार्चचा हप्ता आलेला आहे आणि काही लाडक्या बहिणी अशा आहेत की एक सुद्धा हप्ता आलेला नाही आहे। त्यामुळे अशा सगळ्याच लाडक्या बहिणींचा समावेश लाखोंमध्ये लाडक्या बहिणींची संख्या आहे, निश्चित अशी आकडेवारी सांगता येत नाही आहे। तर अशा लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल 2 महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात प्रतीक्षेत आहेत। काही लाडक्या बहिणी फक्त एप्रिल महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। सगळ्यांना माहितीच आहे की प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आलेली आहे आणि काल महत्त्वाची नोटीस महिला बाल विकास विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज असेल, ट्विटरचं पेज असेल तर या ठिकाणी आलेले आहे। ई-केवायसी साठी मुदतवाढ नाही आहे। त्याचबरोबर महिला बाल विकास विभाग आहे जिल्हा स्तरावर, तर या ठिकाणी केवायसी सुरू झाली नाही आहे अशा प्रकारची त्यांनी माहिती दिलेली आहे। आणि सोशल मीडियावरती अनेक चुकीची माहिती सांगितली जात आहे। कृपया लाडक्या बहिणींनी याकडे दुर्लक्ष करावे आणि आपण देखील प्रत्येक पुराव्यानिशी लाडक्या बहिणींना माहिती देतच असतो। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी असतील एससी एसटी कॅटेगरीत असतील किंवा इतर प्रवर्गातील लाडक्या बहिणी असतील ज्यांना हप्ते आलेले नाही आहेत त्यांना आपण सांगतोय की प्रतीक्षा करा। शासनाच्या निदर्शनास ही बाब आलेली आहे। तांत्रिक अडचणी सध्या पोर्टल मार्फत आलेल्या आहेत अशी बाब समोर येते, पण या संदर्भात देखील आपण माहिती घेतच आहोत। मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेता याच्यामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना लाभ आलेला नाही आहे। मार्चचा हप्ता आला म्हणजे ती लाडकी बहीण पात्र आहे, एप्रिलचा लाभ नाही आहे। आणि काही खरोखरच लाडक्या बहिणी गरीब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, अशा लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना लाभ आलेला नाही आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे। शासनाच्या निदर्शनास ही बाब आली असल्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात हप्ते वितरणाची किंवा तसा पर्याय काढण्याची जी अंमलबजावणी आहे ती सुरू करण्यात येणार आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। त्यामुळे सोशल मीडियावरती चुकीच्या प्रमाणात जी माहिती पसरवली जात आहे यापासून लाडक्या बहिणींनी सावध राहायचं आहे। अनेक इंस्टाग्राम, यूट्यूब चॅनल आहे, तर यांच्या मार्फत आम्हाला तुम्ही तुमची माहिती पाठवा। त्याचबरोबर लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा। तर लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो, तर सगळ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही आहे किंवा डीबीटी ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह लगेचच होत नसते, ती मात्र तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता जर तुम्हाला गरज असेल तर। आणि हप्ते वितरण जर झालेच नसेल तर लाभ हा येत नसतो। त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा। आपण देखील या संदर्भात प्रॉपर माहिती बहिणींना देतच आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर
आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा प्रकारे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।